मागच्या काही काळापासून महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचं लोण पसरलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईच्या वेशीवर आला तेव्हा राज्य सरकारला जरांगेंनी तिथेच रोखण्यात यश आलं। आता मराठा समाजासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले। या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयक मांडलं जाईल। मराठा आरक्षणासंदर्भात एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे। एक दिवसीय विशेष अधिवेशना अगोदर राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहतील। राज्य मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील। राज्य मंत्रिमंडळाची बैठक विधान भवनामध्ये सकाळी 10 वाजता बोलावण्यात आली आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरेंबाबत चर्चा होणार आहे। विधिमंडळ विशेष अधिवेशनापूर्वी काँग्रेस आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे। विशेष अधिवेशनामध्ये फक्त गटनेत्यांना बोलण्याची संधी दिली जाणार आहे। प्रत्येक आमदारांकडून गटाने त्यांना आपली बाजू सांगण्यासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांना माघ शुद्ध दशमीला विठ्ठलाने दर्शन दिले म्हणूनच माघी वारीला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यामुळे वारकरी माघी वारीला पंढरपूरला येतात आणि पांडुरंग हरी वासुदेव हरी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये हरवून जातात। कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या संख्येमध्ये वाढच होत असून प्रत्येक पक्षाने या मतदारसंघावर दावा केलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये किरण सामंत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अशा चर्चा होत असताना अचानकपणे किरण सामंत यांनी नारायण राणेंची भेट घेऊन आशीर्वाद घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। सोमवारी रात्री लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील कारगिल जिल्ह्यामध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, परंतु अद्याप कोणत्याही नुकसानीचं वृत्त आलेलं नाहीये। रात्री 9:21 हा भूकंप झाला आणि त्याचा केंद्रबिंदू कारगिलपासून 148 किलोमीटर उत्तर पश्चिमेला होता। भूकंपाची खोली भूपृष्ठापासून 10 किलोमीटर इतकी खाली होती। चिपळूणमध्ये शिवबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयासमोरून माजी खासदार निलेश राणे यांनी रॅली काढली होती। यावेळी राणे आणि भास्कर जाधव समर्थक शुक्रवारी सायंकाळी एकमेकांना भिडले। जोरदार घोषणाबाजी सुरू असताना अचानक दगडफेक करण्यात आली। दगडफेकीच्या राड्यातला धक्कादायक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। व्हिडिओमध्ये हातात सळा घेतलेला तरुण दिसत असल्याने हल्ला पूर्वनियोजित होता का याबाबत चर्चा सुरू झाली आहे। सळ्या हातात घेऊन वावरणारा तो तरुण कोण याबाबत शोध घेण्याचं पोलिसांसमोर आव्हान आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने नांदगाव येथील तहसील कार्यालयाच्या समोर सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरू असून उपोषणाचा 10वा दिवस आहे। सोमवारी रात्री उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असून नांदगाव येथील डॉक्टरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सलाईन लावायचा आग्रह केला, मात्र सलाईन घेण्यास उपोषणकर्त्यांनी नकार दिलेला आहे। या उपोषणामध्ये भास्कर झालटे, विष्णू चव्हाण आदी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून तरी देखील ते उपचारास नकार देत आहेत। पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुन्ह्यांसह 3 अटक केल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात छापा टाकून 100 कोटी रुपयांचे 50 किलोहून अधिक एमडी जप्त करण्यात आलेले आहेत। पुणे पोलिसांनी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा साठा जप्त केलाय। वैभव उर्फ पिंट्या भारत माने, अजय अमरनाथ करोसिया आणि हैदर शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत। पोलिसांसाठी लाच स्वीकारणाऱ्या इस्माला अटक करण्यात आलेली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड पोलीस दलातील देहू विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुकुटलाल पाटील यांच्यासाठी या इस्माने 5 लाख रुपयांची लाच मागितली आणि ती घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे। कांदा निर्यात बंदी हटवण्याच्या निर्णयानंतर कांद्याच्या बाजारभावात तेजी आली आहे। कांद्याच्या भावामध्ये शनिवारच्या तुलनेत सोमवारी 661 रुपयांची वाढ झाली। कांद्याला 2100 रुपयांचा बाजारभाव मिळाला। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 300 वाहनातून कांद्यांची आवक झाली। कांद्याला सरासरी 1800 रुपयांचा भाव मिळाला। अटीशर्ती न ठेवता कांद्याची निर्यात बंदी उठवण्याची मागणी करण्यात आली आहे।
सांस्कृतिक खात्यानं कला क्षेत्राला दुहेरी दिलासा दिलाय. चित्रीकरण परवानगीतील सुलभतेसह चित्रीकरण शुल्काबाबत लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलंय. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तशा प्रशासनाला सूचना दिल्यात. चित्रीकरण परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर निवडक सार्वजनिक ठिकाणी निःशुल्क चित्रीकरण करण्याचा प्रस्तावही विचाराधीन असल्याची माहिती मिळते. पुण्यातील बार पब्स रात्री 1:30 नंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई होणार आहे. या संदर्भात पुण्यातील बार पब्स रेस्टॉरंट यांना पुणे पोलीस नोटिसा पाठवणार आहे. कलम 144 अंतर्गत या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. रूफटॉप हॉटेल्सवर देखील पोलिसांची करडी नजर असून सर्व हुक्का पार्लर बंद करण्यात आलेत. बॉलिवूडमध्ये सध्या दर्जेदार चित्रपट निर्माण होणं बंद झालं असल्याने आपण चित्रपट पाहत नसल्याचं वक्तव्य नसरुद्दीन शहा यांनी केलंय. तर दुसरीकडे त्यांनी गंभीर आशयाचे वास्तवदर्शी चित्रपट करणाऱ्यांनी सध्या समाजातील गंभीर परिस्थिती मांडावी, पण तुमच्या विरोधात कोणताही फतवा अथवा तुमच्या दरवाजावर ईडीची टकटक होऊ नये अशा पद्धतीने चित्रपट निर्मिती करण्याचा सल्ला शहा यांनी दिलाय. छोट्या पडद्यावरील देवों के देव महादेव या मालिकेमध्ये पार्वतीची भूमिका साकारणारी सोनारिका भदौरियाने विकास पराशर सोबत लग्नगाठ बांधली आहे. सोनारिकाच्या विवाह सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.